नसेल माझं म्हणणं एकच मिनिट ऐका सर, आमच्याकडे 27 का असेल, तुमच्याकडे नसेल तर दुसरं कुणाकडून घ्या, मागून घ्या. करायचे काय? एक मिनिट म्हणतो टॅली करा तुम्ही. हो साहेब, तुमचं ऐका ना, BU2 मॅच होत आहे, पण हे CU युनिट का मॅच होत नाही सर? मग हे जर हा कॉलम हा जर मॅच होत आहे, झेरॉक्स मध्ये पानात बदल होऊ शकतो, इकडचं इकडे इकडचं इकडे झेरॉक्स मध्ये तुम्ही 25 दिलंय साहेब. तुम्ही काय केलं माहिती का? मी सांगतो, मी सांगतो आणखीन काय केलं ते. इथे आमचे वार्ड क्रमांक लिहिलेले आहेत आमच्या ओरिजिनल यादीवरती, ते तुमच्या याच्यात क्रॉप आहे. इथे तुम्हाला दिसतंय का कुठं साईडला? एक लक्षात घ्या, आपण सुशिक्षित आहोत सर्व. याच्यामध्ये हेही बघा, माझं म्हणणं हेही बघा की बाकीच्या उमेदवारांकडे जे 25च्या याद्या आहेत त्याच्यामध्ये हे चुका सापडल्यात का? तुमच्याकडे सापडल्यात, बाकीच्यांकडे सापडल्यात का? बाकीच्यांकडे कुणाकडे सापडले नाही. प्रभाग 25 12 नंबरला पण चेक करा. हे पहिल्याच झालेला विषय हा सर, पहिल्याच झालेला विषय, पहिलेच पण दाखवते आम्ही प्रभाग 25 मीडिया समोर नाही मॅडम, आमचं इलेक्शनचं काम चालू आहे, मीडियाला बाईट. पण सर तुम्ही फक्त लॉ अँड ऑर्डरचं बघा ना सर, आमचं काय म्हणणं, इलेक्शन कमिशन आम्ही बघू ना ऐका 2 मिनिट. सर रिपोर्ट झाला त्याशी आम्हाला काही घेणं नाही. ही जी यादी आहे ही कायदेशीर लोकशाही मार्गाने, ह्यांच्यावर एकट्यावर निवडणूक आयोगावर विश्वास नको म्हणून निवडणूक प्रतिनिधी त्यांच्या समोर पंचनाम्याने ही यादी तयार झाली. आणि ह्याच्यामधलं आता तर साहेबांच्या म्हणण्यानुसार जे नंबर दाखवतात ते एकही मशीन मॅच होत नाही. ह्याच्याविषयी त्यांनी आम्हाला तो रिपोर्ट दाखवावा, सगळी प्रोसिजर दाखवावी आणि मग आमचं ऑब्जेक्शन रिटर्न मध्ये सस्टेन करावं आणि प्रोसिजर पुढची चालू करावी. सर तुम्हाला आलं लक्षात? एक कागद पेन द्या तुम्ही, वाईट नाही तुला तयार करून देते नीट ऑफर आहे, फक्त कन्फ्युजन क्लिअर करू. आणि तुम्ही म्हणले नंतर पाहण्यात येईल सर, तर नंतर पाहण्यात येईल ही प्रोसिजर नाही. तुम्ही आतमध्ये चौघांनी बसून अहवाल काय केला तो आम्हाला कसं काय कळणार आहे? आमचं मशीन ऐका, तुमचं कॅमेरासमोर बोलू झालं. हे तयार करा. 2 मिनिटं काय मध्ये बोलू. त्यांना सांगतो ना, कुणाला सांगू? पुण्याला पण सांगतो. प्रतिनिवडणूक अर्ज मशीन बदललेले आहेत, ज्या मशीनीची यादी आम्हाला दिली पंचनाम्याने ती वेगळी आणि ही वेगळी आहे. आपण जे लावलेली आहे तीच मशीन ते सगळे एक्सप्लेन करा. ते कन्फ्युजन सर ऐका ना, 2 मिनिटं तुम्ही बोलू नका. आता तुम्ही अर्धा तास जरी बोलले ना, नाही माझी तुम्हाला रिक्वेस्ट काय सर, तुम्ही लॉ अँड ऑर्डर फक्त हे करा, तो तुमचा रोल आहे. आमचा निवडणूक आयोगाचा आणि आमच्या मध्ये लोकशाही झाली, कुणी जर लॉ ऑर्डर मेंटेन नाही केली 2 मिनिटं होल्ड करा. 2 मिनिटं होल्ड करा. त्यांना लीड नका करू का, त्यांना 2 मिनिटं होल्ड करा. तुम्ही काय करा, जो रिपोर्ट आहे अहो तो तुमचा एकटा कमिशनिंगचा रिपोर्ट नको, मला जी यादी लोक त्यावेळेस होती ना, सर्वांना बोलवलेलं होतं. दाखवा आमच्या साहेब, ही यादी आले आम्हाला नाही त्याला आम्ही काय करतो? हो सर, ही या यादीला आम्ही नाही कंटिन्यू प्रत्येक गोष्ट प्रूफ दिलेली आहे प्रतिनिधीने सर उमेदवारांचा. तुम्ही बोलवलं बरं सर, उमेदवारांचं हे काम बघणं असतं. पोलिंग एजंटला उमेदवाराचा प्रतिनिधी सही तर बसू ही शकत जी नाही. यादी बरोबर आहे की साहेबांनी नाही? सहीची यादी दिली, खरं का खोटं आहे? ऐका ना थांबा, ही जी ह्या आरओ साहेबांनी सहीची यादी पंचनाम्याने आम्हाला दिली, ह्या मशिनी कुठं आहेत ह्या प्रश्नाचं दाखवा उत्तर ऐका ना. मशिनी. साहेब मी काय ह्या म्हणतो, मशिनी थांबा, दाखवा. थांबा, थांबा. सर, तुमची बघा, तुम्ही वेगळ्या मशिनी तुमच्या